स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगत भोंदूगिरी करणाऱ्या मनोहर मामा भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याची माहिती दिली। मनोहर भोसले याच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण 4 गुन्हे दाखल आहेत। करमाळा आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महिलांवर अत्याचाराचे गुन्हे तर बारामती आणि दौंड येथे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत। दरम्यान कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात 50,000 रुपयाच्या फसवणुकीप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होता। व्यवसायात यश मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांना एका व्यक्तीकडून पैसे उकळण्याचा आरोप आहे। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी तक्रार दिली होती। या प्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी मनोहर भोसले याला पुण्यातून ताब्यात घेत अटक केली। भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि आर्थिक फसवणुकीतून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप त्याच्या मनोहर भोसले उर्फ मामा याला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यावरती अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती आहे। काय नेमकं प्रकरण आहे, कशासाठी ताब्यात घेतलं? कुर्डुवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत 192/26 एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले ह्याच्यावरती कंप्लेंट होतं की त्यांनी फसवणूक करून त्यांनी छळ केलेले, त्यानुसार गुन्हा दाखल झाले आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले, अटकेचं कारवाई चालू आहे। ह्याच्या अगोदर पण त्यांच्यावरती 21 मध्ये 4 गुन्हे दाखल झाला होता। सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणलाही दाखल होता। ह्याच्यामध्ये खास करून बलात्कार, विनयभंग आणि परत जादूटोणाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता। वरिष्ठांच्या आदेशानुसार ह्याच्या गुन्ह्यामध्ये पण आम्ही खोल जाणार आहे आणि आणखी कोणाचाही कंप्लेंट असला तर आमच्या समोर निर्भयाने तुम्ही यावे पुढं आणि त्याच्यावरती आम्ही नक्की खोलात खोली इन्व्हेस्टिगेशन करणार आहे। धन्यवाद। हे प्रकरण काय सांगता येऊ शकतं? होता त्यांनी ह्यांना तिथं त्यांचं काही आर्थिक अडचणी होते, त्यानुसार ह्यांनी जे मुख्य आरोपी आहे त्यांनी सांगितलं होतं की काही पूजा विधी वगैरे करून त्यांचं आर्थिक परिस्थिती चांगलं करून देऊ असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानुसार हे कंप्लेंट त्यांनी दिलेलं आहे। अटकेची कारवाई पूर्ण झालेली आहे का? अटकेचे प्रोसिजर चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचा पूर्तता होईल। होता त्यांनी ह्यांना तिथं त्यांचं काही आर्थिक अडचणी होते, त्यानुसार ह्यांनी जे मुख्य आरोपी आहे त्यांनी सांगितलं होतं की काही पूजा विधी वगैरे करून त्यांचं आर्थिक परिस्थिती चांगलं करून देऊ असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानुसार हे कंप्लेंट त्यांनी दिलेलं आहे। अटकेची कारवाई पूर्ण झालेली आहे का? अटकेचे प्रोसिजर चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचा पूर्तता होईल। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।